नमस्कार आमच्या भावा बहिणींना। तर आज तुमची पूनमताई इतकी खुश आहे, इतकी खुश आहे, इतकी खुश आहे की सांगता सोय नाही, एवढी खुश आहे। तर खुशखबरी काय आहे आमच्या भावा बहिणींना द्यायची। आणि तशीच तुमची पूनमताई जी माझ्या स्वतःच्या जीवनातली जी बी काय आनंदाची बातमी असू द्या, काय असू द्या, मी तुमच्या बरोबर शेअर केल्याशिवाय राहत नाही भावा बहिणींनो। आणि मला आनंदाची बातमी कधी आमच्या भावा बहिणींना सांगल असं वाटतं। तर आनंदाची बातमी काय आहे ती तर मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि सगळ्यात पहिली आनंदाची बातमी म्हणजे तुमचं दाजी महाबळेश्वर फिरून आज घरी येतात ती, बर का। आणि दुसरी आनंदाची बातमी तर तुम्हाला मी देणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वेट करावा लागेल, म्हणजे थोडासा वाट बघावी लागेल थोडीशी। तर भावा बहिणींनो, काल मी लग्नाला गेली होती, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला व्हिडिओ दुसरा बनवून नाही टाकला, एकच व्हिडिओ बनवून सोडला होता। आणि बरेच दिवस झालं जसं तुमचं दाजी गेल्यात तसं मी जेवणाच्या बेताचा व्हिडिओ काय तुम्हाला सोडला नाही। का सोडला नाही तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ जेवणाचं तुम्हाला सोडलं नाही, तर तुमचं दाजी गेल्यापासून। पण आता तुमचं दाजी महागारी येते आहे, तर ह्याच्यात ही सगळ्यात मोठी माझी ती एक आनंदाची बातमी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे, दुसरी आनंदाची बातमी तर ती मी तुम्हाला देणार आहे। तर हो का, दुसरी आनंदाची बातमी आताच आपल्याला पोस्टाने आली। काय 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 पण मलाच वाचा येत नाही, काय सांगावं आता। मला वाचा येत असतं तर फडाफडा वाचून दावलं असतं बाया तुम्हाला। एक तुमच्या दाजींच्या नाव आली आणि एक माझ्या नाव आली, अशा दोन मला आनंदाच्या बातम्या, म्हणजे तीन आनंदाच्या बातम्या संगच देवाने दिल्यात। एक तुमचं दाजी यायचं, एक तुमच्या दाजींचं आलंय आणि एक माझं आलंय। तर काय आलंय ही मलाच माहिती नाही, तर तुम्हीच सांगा ही काय आहे। आता मी तुम्हाला दाखवते ही काय आहे ती काय आहे बघा। आपल्याला युट्यूब चॅनल कडून आलेलं आहे ही बघा। मग तुमच्या पूनमताईच्या आनंदाची बातमी किती भारी आहे। आज तुम्हाला तुमच्या पूनमताईला थेट अमेरिकेहून आलंय। अव आपलं नशीब किती मोठं म्हणावं लागल, भोलेनाथाच्या कृपेनी तुमच्या आशीर्वादाने, की आपलं नशीब किती मोठं म्हणावं लागल की आज आपल्याला थेट अमेरिकेहून पत्र यायला लागल्यात। म्हणजे किती मोठं नशीब म्हणावं लागल। मी इतकी खुश आहे भावा बहिणींनो, इतकी खुश आहे की मला आज अमेरिकेहून पत्र येते ती डायरेक्ट, त्याच्यामुळं मी लय खुश आहे। पण पत्र काय आहे ती मला काय वाचायला येत नाही, त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवते या। तर ही हो का, ही माझ्या नावावर आलेलं आहे, तुम्हाला दाखवते। एकच मिनिट, मी पुढच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवणार। तर कोणाला जर वाचा येत असलं तर मला वाचून दाखवा बर का। काय आहे ती तुम्हीच वाचून दाखवा, मला काय वाचा येईना। आता मी एवढी आनंदाच्या भारात भरून गेली की मला ती आता मस्त मी प्रयत्न करते बर का। इम्प्रोटोट काय लिहिलंय कोणाच ठाव, आता त्याच्या वाचून बी थोडस वाटतं वाईट की मला इंग्लिश वाचा येत नाही व इंग्लिश वाचा येत नाही मला। मी शाळा जर झाली असती, माझं शिक्षण झालं असतं तर मी आधी इंग्लिश वाचलं असतं, खडा वाचलं असतं, पण मला इंग्लिश वाचा येत नाही। त्याच्यामुळे ही जी युट्यूब कडून तुमच्या पूनमताईला जी चॅनलचं काय आलेलं आहे, ही मला आपल्या गावाकडच्या गावरान तडका ह्यो बी चॅनल चालू आहे तुमच्या पूनमताईचा। आता त्या चॅनलला आता अपूर्वाला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि पिल्लूला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत। तर आपला गावाकडचा गावरान तडका पण आपण एवढ्या भारी पद्धतीनं कॉमेडी व्हिडिओनं चालू करणार आहे भावा बहिणींनो। आणि तुमच्या पूनमताईची ही आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये मला सांगा। आणि माझ्या खुशीत जी माझी खुशी आहे, माझा आनंद आहे, त्याच्यात आमचे सगळे म्हणजे भाऊ बहीण सगळेच सामील होत्यात, त्याच्याबद्दल बी तुमचं मनापासून धन्यवाद। तसं तर आमच्या भावा बहिणींना जेवढं पूनमताईचं चांगलं होईल, जेवढी पूनमताईची तुमच्या प्रगती होईल, तेवढा आमच्या भावा बहिणींना आनंद होतो, भारी वाटतं। कारण की तुमची पूनमताई भरपूर संघर्ष करून आज इथपर्यंत आलेली आहे आणि कशी आली ही तर तुम्हाला माहिती आहे। आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनातला प्रत्येक सुख दुःख मी तुमच्या बरोबर शेअर करत असते भावा बहिणींनो।
आणि तुमच्या पूनमताईला कवा सपना सुद्धा विचार केला नव्हता तुमच्या पूनमताईनी की आज एवढी अनपढ आणि न शिकलेली बाई, अनपढ आणि न शिकलेली बाई, 7वी शिक्षण झालेली, आज तिला अमेरिकेतून, थेट अमेरिकेतून, युट्यूब कडून असं काय आनंदाच्या बातम्या येतील ही जिंदगीत सुद्धा विचार केला नव्हता, सपनात सुद्धा विचार केला नव्हता. कारण की माझं नशीब, कुणाचं नशीब कवा उजळ सांगता येत नाही भावा बहिणींनो, पण आनंद ह्याच गोष्टीचा वाटतो की आज आपण एवढ्या परिस्थितीतून, एवढ्या प्रत्येक संकटाला म्हणजे संकटाला तोंड देऊन प्रत्येक जी आपली जी परिस्थिती होती त्याच्यात एवढा संघर्ष करून आज तुमची पूनमताई इथपर्यंत आहे. त्याच्याबद्दल मला भरपूर आनंद वाटतो आणि मी एवढी खुशीत आहे, आनंदात आहे. माझा आनंद माझा गगनात मावत नाही. का माहितीये का भावा बहिणींनो, मी प्रत्येक गोष्टीला एवढं म्हणजे बारीकतेनं कुठलं बी काम मी एवढं मन लावून केलंय की तुम्हाला सांगता सोय नाही. आणि तुम्ही तर बघता मी युट्यूबला सुद्धा 2-2, 3-3 व्हिडिओ सोडते, कारण की युट्यूबचा व्हिडिओ बनवणं पण एवढं सोपं काम नाही. त्याच्यात बी भरपूर त्रास होतो. जे बी आमचे भाऊ बहीण युट्यूब चॅनल चालवतात त्यांना पूर्ण माहिती असेल की युट्यूबचा चॅनल चालवणं किती सोपं आहे आणि किती अवघड आहे ही फक्त चॅनल चालवणाऱ्यांनाच माहिती आहे. तर भावा बहिणींनो, काही दिवस माझं असं होतं की ही पत्र तर काय दिवस माझं असं होतं की मला दुसऱ्याचे कपडे घालून दिवस काढावं लागत होतं. म्हणजे मी आतापर्यंत मी स्वतःचे नवीन कपडे घेऊन घालते, नाही तर माझं दिवस असंच गेल्यात की मी कपडे आम्ही दुसऱ्याच्या कपड्यावर मी दिवस काढलेला आहेत. आणि काही दिवस माझी स्वप्न बरीच अशी अपूर्ण राहिल्यात. लग्नाच्या आधी पण माझी इच्छा राहायची की मी पण पॅन्ट शर्ट घालावी, लग्नाच्या आधी पोरीने घातलेली बघितल्या, पण मला भेटली नाही. त्याच्यासाठी माझा संघर्ष तुम्हाला सांगितलं तर तुमच्या पण डोळ्यातून पाणी येईल असा माझा संघर्ष होता. आम्हाला दिवाळी जवळ आली होती. मी त्यातला एक तुम्हाला थोडा छोटासा पॉइंट सांगते. दिवाळी जवळ आली होती. असा कुठला सण सुद्धा आला तरी आम्हाला कधी नवी कपडे नसायची आणि दुसऱ्यांनी नवी कपडे घातलेली दिसली दुसऱ्या पोरांनी तरी आम्हाला वाटायचं आम्हाला पण नवी कपडे असावी. पण आमचं एवढं नशीब नव्हतं की आम्ही नवी कपडे घाली नाही, एवढं आमचं नशीब नव्हतं. आणि राहिली बात तर शाळेला अशा दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या तर आम्ही गावात उपटायला घेतलं होतं दुसऱ्याचं की जीन पॅन्टी घ्यायसाठी. तर जीन पॅन्टी घ्यायला आम्ही छाती इतकं कडू गावात, छातीच्या इतकं उभा राहिलं तर आपल्या छाती इतकं उंच कडू गावात उपटायला घेतलं होतं रानातलं 1/2-1 एकर. खाली 300-350 रुपयाला घेतलं होतं तुमच्या पूनमताईने लग्नाच्या आधी. त्यावेळेस माझं वय होतं 5वीला होती मी. म्हणजे 4-5 जणांनी घेतलं होतं ती गावात उपटायला आणि गावात उपटलं आम्ही निम्म. त्याच्यात एवढ्याल्या मोठ्याल्या आळ्या राहायच्या, किडकर राहायचे मोठ्याली. आणि तरी पण आम्हाला इतकी भीती वाटायची आणि आम्ही उपटायचो. म्हणजे पावसाने असं सारं भिजलेलं तीन होतं. आणि ती गावात उपटत असताना आम्ही निम्म गावात उपटून झाल्यावर त्याच्यात एवढा मोठा असा साप गेला दिसला. मग आम्हाला घाबरलो आम्ही. आमचं स्वप्न तर होतं आम्हाला जीन पॅन्टी घालायच्या म्हणून. आता सगळ्या पोरींची म्हणजे लग्नाच्या आधी इच्छा राहायची पोरांची नवीन कपडे असावी, चांगली कपडे असावी, असं सगळ्याची जी इच्छा असतात. पण आपलं नशीब त्यावेळेस एवढं हे नव्हतं की आपल्याला जीवनात ज्या गोष्टीची गरज आहे, जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपल्याला मिळेल हे नव्हतं आपल्या, म्हणजे नशिबात नव्हतं आपल्या. आणि कालांतराने म्हणजे जसं जसं दिवस पलटत जातील तसं आम्हाला सवय होऊन गेली आमच्या दिवसाची, म्हणजे आमच्या परिस्थितीची आम्हाला सवय होऊन गेली. त्याच्यामुळं आम्ही परत कुठल्या गोष्टीची अपेक्षा करायची बंद केली, कुठल्या गोष्टीची इच्छा म्हणजे अपेक्षा बंद करून टाकली आम्ही की आम्हाला ही जीवनात ही गोष्ट भेटेल म्हणून. कधी मी तर स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की मी जीवनात आज स्वतःच सगळं काही गोष्टी घेऊ शकते, करू शकते, असं मी कधी जीवनात सुद्धा विचार केला नव्हता.
स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता ती आज माझ्या भोलेनाथांनी आणि माझ्या भावा बहिणींच्या आशीर्वादाने आज मला भेटतय. ही खरंच काय म्हणतात का नाही, उपरवाले के घर देर आहे अंधेर नाही. आणि तसं तर भरपूर संघर्ष केलेला आहे आपण. तुम्हाला तर माहित आहे भावा बहिणींनो, तुमच्या दाजींचं सुद्धा आहे ना जी खांदा आहे त्याला असं खंद पडलेला आहे तर हमालीचं काम करून करून. त्याच्यामुळे आमच्या भावांना बहिणींना मी मागं व्हिडिओमध्ये ज्यावेळेस तुमच्या दाजींचा नवीन चॅनल चालू केला होता त्यावेळेस मी दाखवलेली आहे आमची सत्य आणि खरी परिस्थिती. त्याच्यामुळे सांगायची गरज नाही. आणि आनंद ह्याच गोष्टीचा आहे की आज मी एवढी अडाणी असून मी केव्हा जीवनात विचार केला नव्हता की मला बाहेरच्या देशातून अमेरिकेहून मला काय पत्र येतील. ही पत्र मला आल्यात पण मला वाचता येईना. त्याच्यामुळं थोडंसं राहिलंय की काय लिहिलंय ह्याच्यात काय नाही ही मला माहिती नाही. पण मी तुम्हाला नक्की दाखवणार ह्याच्यात कशाचं आहे ती. आणि आपला गावाकडचा गावरान तडका जी चॅनल चालू केलेला आहे कारण की आपलं गावाकडच्या तडक्यावरला अजून काय आपल्याला 10-5 रुपये जी काही इन्कम भेटायची ती भेटलेली नाही भावा बहिणींनो. ते चॅनल आपण सुरू केल्यापासून अजून त्याची 10-5 रुपये काही इन्कम भेटायची ती आपल्याला भेटलेली नाही. पण आमच्या भावा बहिणींचा आशीर्वाद आहे, तुमच्या पूनमताईला भोलेनाथाची कृपा आणि आमच्या भावा बहिणींचा आशीर्वाद. तुमच्या पूनमताईची मनापासून इच्छा आहे की तुम्ही आपल्या गावाकडच्या गावरान तडक्याला, गावाकडचा गावरान तडका म्हणजे एक कॉमेडी चॅनल आहे आणि त्याच्यात कॉमेडी करायची म्हणल्यावर स्वतःला येडं पण बनवावं लागतं थोडंसं असं तसं. पण तुम्हाला माहित आहे कॉमेडी करायची म्हणल्यावर तुम्हाला हसवायसाठी थोडंसं आम्हाला पण येड्याचं रूप घ्यावं लागतं. आणि तसं तर तेव्हा जग हसतं, येड्याला बघूनच जग हसतं, शहाण्याला बघून कुणी हसत नाही. तसं तर मी शहाण्यापणात वागत नाही जास्त, म्हणजे येड्यापणातच वागते. कारण की येडं राहिलं ना की थोडंसं स्वतःच्या जीवाला पण बरं वाटतं. शहाणं राहिलं की बऱ्याच लोकांचा असा जीवाला त्रास करून घ्यावा लागतो. त्याच्यामुळं मी अवतार घेते, येड्याचाच अवतार मला तसं तर बरं वाटतो शहाण्यापेक्षा. आणि भावा बहिणींनो खरी सांगायची गोष्ट म्हणजे मला एवढी मी आनंदी आहे, एवढी खुश आहे की आज मी स्वतःच्या लेकरांची बी माझी हवस करू शकते. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या लेकरांची जी माझी इच्छा पूर्ण नाही झाली पहिल्यापासून, जी माझे कुठलीच इच्छा माझी म्हणजे जसं माझं मला कळतंय असं जीवनात येऊन तर माझी इच्छा अशी कुठलीच पूर्ण नाही झालेली, ती आज मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यात मी माझ्या लेकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. त्याच्याबद्दल मला माझा स्वतःचा पण अभिमान वाटतोय की मी आज माझ्या लेकरांच्या पण इच्छा पूर्ण करते. मी काय ना धडपड करून जगायचा प्रयत्न केलाय, धडपड करून म्हणजे जीवनात असा हातपाय हलवून धडपड करून की बाबा मी जीवनात माझ्या लेकरांना जी त्यांना गरजू वस्तू आहेत, जी त्यांना पाहिजे ती मी कसं मिळवून देऊ ह्या गोष्टीवरून म्हणजे ह्याच्यावर मी भरपूर प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यात मी आज यशस्वी आहे, सक्सेसफुल आहे. एवढं भारी वाटतंय ना भावा बहिणींनो मला. म्हणजे मी यशस्वी झाली, सक्सेसफुल झाली. मी जे माझे प्रयत्न चालू होतं इथून माग मी आतापर्यंत जेवढा प्रयत्न करत आली त्याच्यात मला भोलेनाथाने साथ दिली आणि तुमची पण भरभरून साथ मिळाली. त्याच्याबद्दल मी एवढी आनंदी आहे, खुश आहे की माझ्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाचा अश्रू व्हायला लागले भावा बहिणींनो. आणि माझं तर गेलं माझं तर गेलं ज्यावेळेस मला गरज होती अशा म्हणजे चांगले कपड्याची. परत बऱ्याच माणसाचा जन्म म्हणल्यावर अशा इच्छा असतात माणसाच्या की माणसाला ही भेटावं ती भेटावं काहीतरी अपेक्षा असती. पण मला माझ्या मुलींसाठी जी करायचं होतं ती मी केलंय आणि त्याच्यात मला यश प्राप्ती झाली माझ्या भोलेनाथांनी आणि तुमच्या साथीमुळं. मी आज माझ्या मुलींना पण जीवनात काहीतरी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते. म्हणजे जी बी त्यांना गरजू वस्तू आहे तर त्या पण घेऊन देऊ शकते. एवढं तर देवाने मला दिलं आणि तुमचा आशीर्वाद मिळालाय माझ्या प्रत्येक कामाला. त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते भावा बहिणींनो.
आणि ही जी आता काय आलेलं आहे ही आपल्याला युट्यूब कडूनच आलेलं आहे. आणि मी एवढी खुश आहे भावांनो बहिणींनो की आज मी एवढी खुश आहे की मी एक अडाणी बाई असताना की मी माझं, कारण की शिक्षण आणि अडाणी ह्याच्यात फरक असतो. शिक्षणाचा माणूस त्याला कुठं बी नोकरी मिळू शकते, तो काही बी करू शकतोय. शिक्षण कधीच माणसाला मागं पडू देत नाही. पण मी कधी विचार केला नव्हता की माझं शिक्षण नाही झालं, असा मी सपनात सुद्धा विचार केला नव्हता. आणि कधी विचार पण केला नव्हता की मी आज माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी पण काहीतरी करू शकते. पण मी माझा प्रयत्न कधी भावा बहिणीनं सोडलेला नाही. तर मी प्रत्येक प्रयत्न केलेला आहे माझा, जी मी माझ्या संसारासाठी करायचा, जी माझ्या लेकरांसाठी करायचा. तुम्ही बघितलं माझा जुना बांगला पण बघितलेला आहे. माझ्या जुन्या बांगल्यापासून मी आता नवीन घर आपलं तयार झालेलं आहे. तुमच्या पूनमताईचं नवीन घरात आलेली आहे मी आता इथं. आणि ह्या नवीन घरासाठी पण मला भरपूर असा त्रास घेऊन ह्या घराचं काम पूर्ण करावं लागलंय. तुम्ही बघितलंय आणि सांगायची गरज नाही आमच्या भावा बहिणींना. पण मी कधी सपनात सुद्धा विचार केला नव्हता की मी आज एवढी म्हणजे सक्सेसफुल होईन म्हणून. आणि माझ्याकडे असं साधन कोणतंही नव्हतं की मी जीवनात अशी सक्सेस व्हायला. असं माझ्याकडे साधन कुठलंच नव्हतं की मी जीवनात अशी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यावर मला तिथं यश मिळेल असं कधी मला वाटलंच नव्हतं. आणि ती मला मिळालंय भावा बहिणीनं, ती बी भोलेनाथाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने. तर असंच तुमच्या पूनमताईवर प्रेम राहू द्या, ही तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे. आणि ही तुम्हाला मी दाखवती व्हिडिओ ही करायच्या आधी. तर भावा बहिणीनं एकच मिनिट मी तुम्हाला दाखवती काय आहे ती. आणि चला मग भावा बहिणीनं बघा काय आहे ती. तर ही आपलं काहीतरी आलंय, माझ्या नावाच आहे पौर्णिमा संजय तुपे. इम्प्रोटेट काय लिहिलंय कोणाच ठाऊ, टॅक्स रीड काय लिहिलंय भावा बहिणींना तुम्हीच वाचून दाखवा मला काही हे एवढं समजा. पण जी आपली गावाकडचा तडका आहे ना, त्या गावाकडच्या तडक्याची काय आपल्याला अजून इन्कम नाही चालू झालेली. 10-5 रुपये काय भेटायची ती इन्कम चालू नाही झालेली. मी व्हिडिओ तर भरपूर सोडलेलं इथं. पण कसं आहे तुम्हीच मला वाचून दाखवा ही कशाचं आहे काय आहे नेमकं. का तुम्हाला दाखवती. एक तुमच्या पूनमताईच्या नावावर आहे आणि एक तुमच्या दाजींच्या नावावर आहे. हो का, ही तुमच्या दाजींच्या नावाला आहे आणि ही तुमच्या पूनमताईच्या नावाला आहे. तर ही जी आहे ही मला तर नाही एवढं करणार, पण मला बघावं लागल. म्हणजे ज्याला इंग्रजी वाचता येतंय, ज्याचं शिक्षण भरपूर झालंय ह्याच्याकडूनच वाचून घ्यावं लागल. आणि तुम्हाला तर दाखवलं मी आता पूर्ण, तर तुम्हाला ह्याच्यात मी दाखवू शकत नाही भावा बहिणींनो. त्याच्यामुळं मी नंतर तुम्हाला हे. भावा बहिणींनो तुमची पूनमताई भरपूर खुश आहे. जी बी जीवनात ज्या बी गोष्टीची गरज होती, ज्या बी गोष्टीची अपेक्षा केली तुमच्या पूनमताईने, कधी सपनात पण विचार नव्हता केला की ह्या गोष्टी मला भेटतील आणि माझ्या मुलींना पण भेटतील, असं मी कधी सपनात पण विचार केला नव्हता. ती तुमच्या पूनमताईला मिळायला लागलंय. आणि त्याच्याबद्दल तुमचं पण सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही पण मला भरपूर प्रेम दिलंय. आणि आपल्या भोलेनाथाने पण प्रत्येक सुखादुखात तुमच्या पूनमताईला साथ दिली. तर भावा बहिणींनो चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.